विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. यशाचा आयडी हे आपलं जे टायटल आहे यावरून तुम्हाला थोडंसं कुतूहल निर्माण झालं असेल. जनरली आपण आयडी म्हणजे आयडेंटिटी यासाठी वापरलेला हा शब्द आहे. कॉलेजमध्ये आपलं आयडी असतं, एखाद्या संस्थेत आपण असू तिथं आपलं कामाचं आयडी असतं, कंपनीमध्ये कामाचं आयडी असतं. आयडेंटिटी कार्ड म्हणून आयडी हा शब्द वापरला जातो. यश ही जी गोष्ट आहे त्यासाठीचं हे आयडेंटिटी म्हणजेच आयडी या अर्थानंही आपण या आयडीकडं पाहू शकतो. पण आयडीमध्ये जे दोन शब्द आहेत, आय इंग्रजीमधला आणि डी, या दोन शब्दांची फोड असाही या आयडीचा अर्थ होऊ शकतो. यामधला पहिला जो शब्द आहे आयडी मधला आय, तो माझ्या दृष्टिकोनातून आहे इंटेलिजन्स, आणि दुसरा जो आहे तो आहे डिटर्मिनेशन. यश मिळवण्यासाठी इंटेलिजन्स आणि डिटर्मिनेशन या दोन्हीचं कॉम्बिनेशन, ही जोडगोळी एकत्र येणं फार आवश्यक असतं. आपण इंटेलिजन्स हा जो शब्द विचारात घेतो त्यामध्ये बुद्धिमत्ता असं तिचं मराठीमध्ये स्वैर भाषांतर करता येईल. पण इंटेलिजन्स आणि बुद्धिमत्ता हा त्यासाठी वापरलेला जो शब्द आहे याचा नेमका अर्थ काय आहे? बऱ्याच वेळेला स्मरणशक्ती, लक्षात राहणं याला बुद्धिमत्ता समजली जाते. म्हणजे मी खूप बुद्धिमान आहे, आमचा मुलगा फार बुद्धिमान आहे, फार हुशार आहे, त्याला सगळं तोंडपाठ होतं, त्याला सगळं लक्षात राहतं, मला सगळंच्या सगळं आठवतं, याला बुद्धिमत्ता समजलं जातं. परीक्षेमध्ये आपल्याला पडणारे गुण ही बुद्धिमत्ता नव्हे, तर आपल्या बुद्धिमत्तेचा आपण केलेला वापर हा रिझल्टच्या स्वरूपामध्ये दिसत असतो. मग इंटेलिजन्स काय आहे? खरं तर त्याला मराठी चपखल शब्द सापडत नाही. इंटेलिजन्स आणि दुसरा एक शब्द आहे त्याला म्हटलं जातं इंटेलेक्ट. या इंटेलेक्टला खरं तर आपण बुद्धिमत्ता असं म्हणू शकतो. इंटेलेक्ट इज अ कॉम्पिटन्स. इंटेलेक्ट ही एक क्षमता आहे. ही कशाची क्षमता आहे? ती क्षमता आहे दिलेली परीक्षा क्रॅक करण्याची क्षमता. म्हणजे माझ्याकडे तेवढी इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी असायला पाहिजे. वेगवेगळ्या विषयांमधल्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट समजून घेणं याची ॲबिलिटी ही माझी इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी असते. तो माझा इंटेलेक्ट असतो. म्हणजे मला विषय कळतो, विषय मांडतो, मी उजळणी करतो, प्रश्न सोडवतो. दिस इज ऑल इंटेलेक्ट. यशासाठी आवश्यक जरूर आहे, बट इंटेलेक्ट डज नॉट मीन इंटेलिजन्स. इंटेलिजन्स ही इंटेलेक्ट वापरण्याची आपली स्वतःची हातोटी आहे. एखादा माणूस इंटेलेक्च्युअल असेल पण तो इंटेलिजंट असेलच असं नाही. एखाद्या माणसामध्ये इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट झाली म्हणजे तो इंटेलिजंट झाला असं म्हणता येणार नाही. मग इंटेलिजन्स हे काय आहे? इंटेलिजन्समध्ये जिज्ञासा, कुतूहल, प्रश्न विचारणं, मला हे असं का घडतंय, व्हाय हे वाटणं, या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केला जातो. म्हणजे इंटेलिजन्स हे अनेक गोष्टी एकत्रितपणे करून येणारी क्षमता नव्हे तर एक हातोटी आहे. इंटेलिजन्स ही अशी गोष्ट आहे की जी तुमच्याकडे असेल तर तुमच्यामध्ये मेमरीसाठी एक वेगळा कप्पा तयार होईल, उजळणीसाठी वेगळा कप्पा तयार होईल, निर्णय घेण्यासाठी वेगळा कप्पा तयार होईल, आपण जे करतोय ते बरोबर आहे का चूक आहे हे समजण्यासाठी वेगळा कप्पा तयार होईल. सो इंटेलिजंट पर्सन जो असेल त्या पर्सनला बरोबर काय चूक काय हे लवकर कळतं. मी जे केलेलं आहे त्याचं फळ काय असू शकेल, त्याचं आउटपुट काय मिळू शकेल याचा अंदाज घेता येतो. आणि हा इंटेलिजन्स
जास्त डेव्हलप करावा लागतो. खरं तर आपण प्रत्येक गोष्ट इंटेलिजंटली करायला पाहिजे, इंटेलेक्च्युअली करण्याऐवजी. खरं तर तुम्ही इंटेलेक्च्युअली यशस्वी होतच नसता. इंटेलेक्ट हा यशासाठी आवश्यक असणारा एक टूल सेट आहे. पण माझ्याकडे एक मोठंच्या मोठं टूल बॉक्स आहे. त्या टूल बॉक्समध्ये वेगवेगळे पाने आहेत, त्यामध्ये वेगवेगळी अवजारं आहेत, हत्यारं आहेत. ही अवजारं आणि हत्यारं मी वापरायची कशी, कधी, कुठे हे मला जर का ठरवता आलं तर दॅट इज इंटेलिजन्स. पण मला तो इंटेलिजन्स नसेल आणि खूप चांगली अवजारं देण्यात आलेली आहेत, म्हणजेच माझ्याकडे फक्त इंटेलेक्ट आहे, म्हणजे मला पाठांतर छान जमतं, माझ्या लक्षात सुंदरपणे राहतं, पण मला हे सगळं वापरायचं कसं हे कळत नसेल तर मात्र मी यशापर्यंत पोहोचत नाही. सेकंड पार्ट जो आहे आपला दॅट इज डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर टिकून राहणं, त्याच्यावर पक्क असणं. आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये एक जात हा प्रकार होता. या जात्यावर दोन जात्याची पेड म्हणतात त्याला, जात्याची पेड असायची. तर त्यातला एक जात्याचा भाग जमिनीमध्ये पक्का असतो आणि दुसरा फिरत असतो. तर हे जमिनीमध्ये टाकलेला जो भाग आहे तो पक्का बसलेला असतो, ते डिटर्मिनेशन आहे. आणि वरचं जात्याचं पेड जे फिरत असतं ते फिरवण्यासाठी त्याला एक खुंटी, आमच्याकडे सांगली कोल्हापूरमध्ये त्याला खुट्टा असंही म्हणतात. हा जो खुंटी किंवा खुट्टा आहे तो वरच्या पेडामध्ये पक्का बसवलेला असतो. बघा, खालचं पेड फिरत नाही, वरच्याला फिरावं लागतं, पण फिरवण्यासाठी त्यातली खुंटी जी आहे, तो खुट्टा जो आहे तो फर्म असावा लागतो. तो जर फर्म नसेल तर वरचं फिरवता येत नाही. ही जी अभ्यासाची, यशासाठी मेहनत करण्याची एकूण प्रक्रिया आहे ही ग्राइंडिंग प्रोसेस आहे. आणि या ग्राइंडिंग प्रोसेसमध्ये आपल्यातल्या काही गोष्टी या फर्म असाव्या लागतात. या फर्मनेसचा एक भाग घट्ट असावा लागतो. म्हणजे काय, काही झालं, कितीही समस्या आल्या, कितीही प्रॉब्लेम्स आले, मी हलणार नाही. म्हणजे रोज सकाळी 9 वाजता मी स्वतःला अभ्यासाच्या टेबलवर बघणार म्हणजे बघणार, डिटर्मिनेशन. मी कितीही काहीही झालं असेल तरी सुद्धा 12 वाजेपर्यंत ब्रेक घेणार नाही, डिटर्मिनेशन. रोज एक प्रश्नपत्रिका सोडवणार, डिटर्मिनेशन. 4-2 मार्क कमी पडले तर चुकलं कुठं, काय झालं शोधणार आणि पुन्हा त्या गोष्टीच्या मागे राहणार, डिटर्मिनेशन. हे जातं जे आहे ना, हे जातं असं व्यवस्थितपणे फिरण्यासाठी आपण डिटरमाइंड असावा लागतो. हे कॉम्बिनेशन गरजेचं का आहे? तुम्ही इंटेलिजंट आहात पण डिटरमिन्ड नाहीत, काय होईल, काय करायचं, कसं करायचं हे सगळं करतोय, हा सगळा सुज्ञपणा आपल्याकडे आहे. इंटेलिजन्स म्हणजे सुज्ञपणा माझ्याकडे आहे, पण मी डिटरमिन्ड नाहीये. आणि मी जर डिटरमिन्ड नसेल तर हा इंटेलिजन्स चक्क वाया जातो. माणसं हुशार खूप असू शकतात, पण ती डिटरमिन्ड नसतील तर ती हुशारी वाया जाते. जगभरामध्ये यशस्वी झालेल्या लोकांमध्ये ह्या दोन्हीचं प्रचंड कॉम्बिनेशन आहे. आणि दुसरं, तुम्ही डिटरमिन्ड आहात पण मी इंटेलेक्ट बद्दल अजिबात बोलत नाही, इंटेलिजंट नाही आहात, तर मेहनत दुसरीकडेच केली जाते. म्हणजे ग्राइंडिंग चालूच आहे, पण मला कळतच नाहीये की मी काय दळतोय, अरे पीठ पडतंय की नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय. इथं वेगळ्या अर्थानं ती आपण वापरू शकतो. तुम्ही मेहनत तर करताय पण ती मेहनत यशापर्यंत पोहोचत नाहीये, कारण मेहनत कशी करायची याचा इंटेलिजन्स तुम्ही डेव्हलप केलेला नाही. तेव्हा मेहनती असण्यासाठी माझ्याकडे डिटर्मिनेशन असावंच लागतं. डिटर्मिनेशन शिवाय मी मेहनत करू शकत नाही. जो माणूस डिटर्मिन नाहीये तो 1 दिवस 2 दिवस मेहनत करेल, 3ऱ्या दिवसापासून त्याला मेहनत करण्याचा कंटाळा यायला सुरुवात होते. आणि जो मेहनती आहे त्याच्यात इंटेलिजन्सचा अभाव असेल तर त्याची मेहनत पाहिजे तेवढं यश देऊ शकत नाही. बघा, जगभरातले सगळे बिझनेसेस बघा, स्टार्टअप्स बघा, इनोव्हेशन मधनं पुढे आलेल्या अनेक गोष्टी बघा, हे डिटर्मिनेशन आणि इंटेलिजन्स दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आयफोन जगातलं टॉप मधलं जे गॅजेट आहे ते हे डिटर्मिनेशन मधनं आलेलं होतं.
काही झालं तरी याचं डिझाईन हे माणसाला आवडणारच असायला पाहिजे. याच्यावर स्टीव्ह जॉब्स फार डिटर्मिंड होता, पण त्याच्या टीमला त्यांनी इंटेलिजन्स वापरायलाच लावला, म्हणून आज जगातलं ते टॉपचं गॅझेट तयार झालं. तिथून ते साधं उत्पादन मला करायचं असेल, माझ्या उत्पादनाची मला विक्री वाढवायची असेल, आपल्या जवळचा छोटा दुकानदार विचारात घ्या, त्याच्याकडे इंटेलिजन्स असेल तर त्यातून तो स्कीम्स डेव्हलप करतो आणि मेहनत मात्र कंटिन्युअसली करत राहतो. कसलंही कॉम्बिनेशन घ्या, यश म्हटलं तर हा आयडी वापरावाच लागतो. यू हॅव टू बी इंटेलिजंट, सुज्ञ, अँड यू हॅव टू बी डिटरमिन्ड, म्हणजे पक्का घट्टपणे करण्याची ती आपल्यामधली वृत्ती. तेव्हा हा आयडी डेव्हलप करा. ती तुमची आयडेंटिटी असू द्या. हीच परीक्षा काय, आयुष्यामध्ये जे जे तुम्ही ठरवणार असाल त्या सगळ्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता, पण हा आयडीचा विसर पडता कामा नये आणि या आयडीवर सतत अंमलबजावणी होत राहिली पाहिजे. तेव्हा हा आपला यशाचा आयडी इंटेलिजन्स आणि डिटर्मिनेशन दोन्हीचं कॉम्बिनेशन करून काम करत राहा, नक्की यशस्वी व्हाल. त्यासाठी मनापासून शुभेच्छा.